दिल्लीतील स्फोट प्रकरण आणि स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आता नाशिकच्या मालेगावात हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। मालेगावात पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेला आहे। शहरातील हॉटेल लॉजिंगवर आता पोलिसांचा छापा सत्र सुरू आहे, तर रस्त्यांवर संशयित वाहनांची देखील तपासणी केली जाते। याच संदर्भात मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्याशी बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्ब ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर मालेगावात सुद्धा कुठेतरी हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याचा जर विचार केला तर मालेगावातलं पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहेत। आज आपल्यासोबत आहेत मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू साहेब। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, दिल्लीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात हाय अलर्ट देण्यात आला आहे, तर काय पोलीस प्रशासन कसं सज्ज आहे? काल रात्रीच्या घटनेच्या संदर्भात आम्ही सर्व यंत्रणा सतर्क केली आहे। आमच्याकडे जे काही मोठे लॉजेस आहेत, हॉटेल्स आहेत, बस स्टँड्स आहेत, रेल्वे स्टेशन्स आहेत, तिथे चेकिंग, फ्रिस्किंग आणि सरप्राईज इन्स्पेक्शन्स चालू आहेत। आमचे जे काही पीटर व्हेकल्स आहेत, पोलीस स्टेशनचे व्हेकल आहेत, ते ऑन रोड आहेत। आम्ही पेट्रोलिंग पण वाढवली आहे। काही वाढीव बंदोबस्त कसं देण्यात आला आहे का? आमच्याकडे जे काही रिझर्व्ह युनिट्स आहेत तर आता सतर्क आहेत आणि ऑन रोड आहेत। आमच्याकडे RCP पण आहेत आणि जर गरज वाटली तर त्यांचा वापर होतील। एकंदरीत आपण बघितलं असेल की ठिकठिकाणी चेकिंग आणि वाढीव बंदोबस्तासह पेट्रोलिंग सुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि मालेगाव पोलीस प्रशासन यासाठी सज्ज आहे। विशाल मोरे, लोकशाही न्यूज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।